पहिल्यांदा प्रेक्षकांचं स्वागत करू का? बरं, ठीक आहे. नमस्कार, गावगाडा न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी प्राध्यापक कानिफनाथ माळी. सर्वप्रथम मी गावगाडा न्यूज चॅनलचे संपादक, सहसंपादक, उपसंपादक, एकूण गावगाडा टीमचा मी शतशः आभारी आहे. कारण आज माझी तक्रार जनतेसमोर, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसमोर, गावगाडाच्या प्रेक्षकांसमोर, जवळजवळ 5.5 लाख प्रेक्षक सबस्क्रायबर या चॅनलला झालेले आहेत. खूप कौतुक आहे या चॅनलचं. असो, सर्व प्रेक्षकांसमोर, नागरिकांसमोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर माझी जी काही तक्रार आहे तर ती तक्रार मांडण्यासाठीचं स्टेज उपलब्ध करून दिलं. त्यामुळे मी गावगाडा टीमचा शतशः ऋणी आहे, शतशः आभारी आहे. नेमका विषय काय आहे? धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मौजे सावरगावच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात मी 6 फेब्रुवारी 2025 रोजी एक आपले सरकार पोर्टलवरती तक्रार नोंदवलेली होती. तक्रार काय होती? जिल्हा परिषद प्रशाला सावरगाव या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 3 लाख रुपयांची शाळा दुरुस्ती केल्याची माहिती मला ई ग्राम स्वराज ॲपच्या माध्यमातून, मेरी पंचायत ॲपच्या माध्यमातून मिळाली. आणि मी आता त्या शाळेमध्ये 2 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. सध्या मी रनिंग सदस्य आहे त्या शाळेमधला. जेवढं मुख्याध्यापकांना माहिती आहे, जेवढं तिथल्या शिक्षकांना माहिती आहे, त्याहून अधिक मला माहिती आहे कुठं काय घडलेलं आहे. शाळेतल्या ग्राउंडवरचा इकडचा दगड इकडं कुठं पडलाय, काय झालाय, याची मला खडा खडा माहिती आहे. जेवढं मला माहिती आहे, लांब पर्यंत ही दुरुस्ती झालेली नाही. 3 लाखापैकी 3च्या 3ची दुरुस्ती झालेली नाही असंही मी म्हणणार नाही. त्याच्यामध्ये 3 दरवाजे, लोखंडी दरवाजेच्या झडपा बसवलेल्या आहेत 3 दारांना, 3 क्लासरूमच्या दारांना, आणि एक 16-17 खिडक्यांची तशाच प्रकारची लोखंडी झडपा हे केलेले आहेत. आणि त्याचं बिल एकूण जे आहे ते 79,000 वरती काहीतरी रुपये आहेत. म्हणजे राऊंड फिगर आकडा 80,000चा आहे. आता राहिलेली जी रक्कम आहे 2,20,000, तर ती रक्कम ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, अथवा ग्रामपंचायतीची बॉडी असेल, तर यांनी खिशात घातल्याचा आरोप आहे माझा. आणि या संदर्भातली तक्रार मी आपले सरकार पोर्टलवरती केलेली होती. या तक्रारीला उत्तर म्हणून मला हे पत्र मिळालेलं आहे पंचायत समिती कार्यालय तुळजापूरकडून. दिनांक 27/2/2025 रोजी हे पत्र इश्यू झालंय. आणि पत्र काय म्हणते किंवा कुणाला काय आदेशित केलेलं आहे? गट विकास अधिकारी साहेबांनी, अमोल ताकभाते गट विकास अधिकारी आहेत तुळजापूर पंचायत समितीचे, तर त्यांनी विस्ताराधिकारी श्री कळसाईत कळसाईत साहेबांना, विस्ताराधिकारी साहेबांना हे पत्र काढलेलं आहे. आणि माहितीस्तव प्रतिलिपी म्हणून मला हे पत्र पाठवलंय. काय आहे याच्यामध्ये? तर विषय मांडलेला आहे आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीबाबत. संदर्भ दिलाय, एक आकडा टाकून आपले सरकार पोर्टलवरील तक्रार नंबर DEPRDDEOSMA 2025/17 आणि तारीख दिली 6 फेब्रुवारी 2025 याचा संदर्भ दिलाय. आणि काय आदेशित केलेलं आहे आणि काय नेमकं पत्र आहे ते मी पूर्ण पत्र तुम्हाला वाचून दाखवतोय. उपरोक्त संदर्भीय क्रमांक 1 नुसार, म्हणजे तीच आपले सरकार पोर्टलवरील तक्रार, त्याचा संदर्भ दिलाय. श्री कानिफनाथ माळी, राहणार सावरगाव, यांनी ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत बॉडी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्रशाला सावरगाव येथील दुरुस्तीसाठी 15व्या वित्त आयोगामधून खर्च केला असून सदरील शाळा दुरुस्तीचे काम झाले नसल्याबाबत आपले सरकार पोर्टलवरती तक्रार नोंदवली आहे. त्या अनुषंगाने आपणास, म्हणजे कळसाईत साहेबांना, जे विस्ताराधिकारी आहेत, कळसाईत साहेबांना काय आदेशित केलेलं आहे? तर त्या अनुषंगाने आपणास आदेशित करण्यात येते की सदरील तक्रारीची चौकशी करून चौकशी अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करावा. सोबत संदर्भीय तक्रारी अर्ज जोडलेला आहे. आणि हे पत्र प्रथम कळसाईत साहेबांना दिलंय आणि मला तक्रारदार म्हणून माहितीस्तव हे पत्र मिळालेलं आहे. आता गंमत कशी आहे,
आणि नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात आपण. आता कळसाईत साहेब एकीकडं चौकशी करण्यासाठी विलंब लावलेला आहे त्यांनी, दुसरीकडं ग्रामसेवक साहेबांनी एक पत्र लिहिलेलं आहे. त्याची काही जी MB म्हणजे मेजरमेंट बुक आहे आणि CC काय असते मला पण माहित नाही, ते CC आणि MB पूर्ण असल्याचं, काम पूर्ण झाल्याचं CC आणि MB काय केलेलं आहे तर पंचायत समितीला दाखल केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत काम पूर्ण झालंय म्हणूनच पत्र त्याला जोडलेलं आहे. आणि या ग्रामसेवक साहेबांच्या झाडे, भीमराव झाडे म्हणून ग्रामसेवक आहेत सुरतगाव आणि सावरगावसाठी. तर सावरगावच्या या ग्रामसेवक साहेबांनी आपल्या स्वाक्षरीनं पत्रातून असं कळवलंय की मी या पत्रासोबत MB जोडतोय, CC जोडतोय आणि काम पूर्ण झालेलं आहे. आणि ही तक्रार, मी जी तक्रार केलेली आहे ती खोटी आहे, त्याला काहीही अर्थ नाही. आणि या पत्रावरती गट विकास अधिकारी अमोल ताकभाते साहेब यांनी हे प्रकरण, ही तक्रार निकाली काढलेली आहे. आता एकीकडे गट विकास अधिकारी साहेब कळसाईत साहेबांना, विस्तार अधिकारी साहेबांना चौकशी करण्याचा आदेश देत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच प्रकरण निकाली काढतायत. आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात असं बी घडतंय, कुठंतरी आम्हालाच लाज वाटते शिकलेल्या माणसांना. नाही, आम्ही नाही शिकलेलो, आम्ही माळावरची दगडं आहोत. खरे शिकलेले कोण आहेत? सावरगावचे ग्रामसेवक साहेब भीमराव झाडे साहेब खरे शिकलेले आहेत. त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त कोण शिकलेले आहेत? विस्तार अधिकारी कळसाईत SS साहेब. विलंब लावायला लागलेत त्यांनी. आणि ह्यांना कशाची घाई झालेली होती? मी तर तगादा लावलेला नव्हता, आजच निकाली काढा प्रकरण म्हणून. मग चौकशीचा अहवाल येण्यापूर्वी गट विकास अधिकारी साहेब तक्रार निकालात काढूच कसे शकतात? सरळ सरळ ही ठोकशाही आहे. आणि हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. अरे खावा रे, कुठेतरी तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवताय, त्याच्यात 2 रुपये राहिले किंवा काम करून जे काही तुम्हाला नफा मिळतो तो खिशात घाला, त्याला कोण नाही म्हणायला लागले. पण काम न करताच पैसे खिशात घालताय, वरनं मलाच खोटं ठरवताय. बरं, त्या चौकशी अहवालात काय आहे हे तर बघावं ना. एका पत्राच्या आधारावर निकाली काढली तक्रार. लोकशाही आहे, लोकशाहीत हे बिलकुल चालणार नाही. उद्या पंचायत समितीमध्ये जाऊन गट विकास अधिकारी साहेबांना आणि कळसाईत साहेबांना, विस्तार अधिकारी कळसाईत साहेबांना मी जाब विचारणार आहे. त्यावेळेला हा गावगाडा न्यूजचा कॅमेरा, सर साहेब हा तुमचा कॅमेरा माझ्यासोबत पाहिजे उद्याला. मी पंचायत समितीमध्ये जाणार, या कॅमेरा समोर मी BDO साहेबांना, विस्तार अधिकारी साहेबांना, दोघांनाही, कळसाईत साहेब विस्तार अधिकारी आहेत आणि अमोल ताकभाते साहेबांना प्रश्न विचारणार आहे की कळसाईत साहेबांचा चौकशी अहवाल येण्याच्या अगोदर ग्रामसेवकानं लाली केलेलं जे आहे ना, त्याच्यावरच तुम्ही निकाली काढणार. अहो ती MB तर आहेच की. मी तक्रार काय दिली आहे, कागदोपत्री तर तुम्ही घोडे नाचवतायच की, त्याच्यात काय वादच नाही. ती बघून तुम्हाला तक्रार निकाली काढायची गरज ना, ऑलरेडी ती कागद होताच की. तुम्हाला चौकशी काय करायची होती? त्या शाळेमध्ये जाऊन जे कोणी मुख्याध्यापक असतील, तिथं कुठली काही शाळा व्यवस्थापन समिती असेल, अजून कोणी बाबा तिथले शिक्षक असतील, सहशिक्षक असतील, काही गावातले जाणकार प्रतिष्ठित असतील, तिथं जाऊन स्पॉट पंचनामा करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, प्रत्यक्षात काम झालंय का नाही याचा तपास करायचा होता. परंतु हा तपास झाला का हो? नाही झाला. हा तपास न होताच तक्रार मात्र निकाली काढली. मी मूर्ख आहे? शहाणी माणसं तर ही आहे ती. BDO साहेब असतील, विस्तार अधिकारी साहेब असतील किंवा आमचे लाडके ग्रामसेवक साहेब असतील. माफ करा, मी पहिल्यांदा प्रथम माफी मागतोय आमचे आदर्श सरपंच पेरे पाटील साहेबांची. कारण ग्रामसेवकाला पकडलं की पेरे साहेबांना दुःख होतं आणि मी कधीच ग्रामसेवक साहेबांना धारेवर धरलेलं नाही. जवळजवळ ग्रामसेवक साहेब इथं सध्याचे जे झाडे साहेब आहेत ते रुजू झाल्यापासून प्रत्येक वेळेला कुठली ना कुठली माझी तक्रार आहे, माहितीचा अधिकार आहे.
अनेक अर्ज विनंत्या आहेत, पण लोकशाही मार्गाने कुठलाही अर्वाच्य शब्द म्हणा किंवा कुठलाही मोठ्या आवाजात शब्द म्हणा, आज मी जे या चॅनलच्या माध्यमातून बोलतोय का लय मोठ्या आवाजात बोलायला लागलोय, अगदी 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 लहान मुलासारखं छोट्या आवाजात अत्यंत नम्रतेने मी कधी पण काय आहे ग्रामपंचायत असो किंवा बीडीओ कार्यालय असो तर तिथे गेलेलो आहे. पण पेरे पाटील साहेब हा तुमचा जो लाडका प्राणी आहे ग्रामसेवक, त्यांनी सरपंचाची सही न घेता मी तक्रार तिघांच्या विरोधात केलेली आहे. प्रथमतः ग्रामसेवक साहेब आहेत, दुसऱ्यांदा सरपंच मॅडम आहेत आणि तिसऱ्यांदा एकूण बॉडी आहे. यांना विचारात घेतलं का तुम्ही? तुम्ही जे पत्र लिहिलं त्याच्यावर फक्त तुमचा सही आणि तुमचाच शिक्का आहे, सरपंच मॅडमची सही नाहीये अथवा उपसरपंच आमचे जे आहेत शिंदे साहेब त्यांची देखील सही नाहीये. फक्त आणि फक्त ग्रामसेवक साहेबांच्या सहीचं पत्र बीडीओ कार्यालयाला गेलं आणि त्याच्यावरती ही तक्रार निकाली काढलेली आहे. असो, मोठी माणसं आहे ती, ज्ञानी माणसं आहे ती. आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा, आगमाची हाटी निगमाचा भेदन, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. शास्त्र, संविधान, नियम, कायदे हे ह्या लोकांनी वाचलेले आहेत. आम्ही काय माळावरची दगड. प्राध्यापक उग मला म्हणते ती, मी प्राध्यापक वगैरे नाही, उगच फिरतो इकडून तिकडं. आणि ही शानी लोक आहे ती. आता मला सांगा, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला जरी आपण विचारलं, एखादा शेरडराक्या पहिलीला बी गेलेला नाही, शाळेच्या कामाची दुरुस्ती कागदावर झाली आहे प्रत्यक्षात झालेली नाही अशी तक्रार असेल तर चौकशी कुठं करणार? शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला विचारणार का आहे त्या कागदावरच हा झालंय काम, जावा 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 झालंय काम असं म्हणणार? अरे शेरडराख्या अडाणी पोरगा जरी असला ना, व्यक्ती जरी असला ना, तर तो देखील सांगेल की बाबा त्या मुख्याध्यापकांना विचारावं लागेल, शाळा व्यवस्थापन कमिटी तिथले अध्यक्ष असतील त्यांना जाऊन विचारावं लागेल आणि किंवा प्रत्यक्ष स्पॉट पंचनामा करून स्थळ पाहणी करून 4-5 पंचांच्या सह्या घ्याव्या लागतील. हे बाबा हे कानिपनाथ माळी नावाचा प्राणी आहे, माळावरचा दगड आहे, त्या दगडाने ही तक्रार केलेली आहे, विरोधासाठी विरोध केलाय आणि हे हिथं काम झालेलं असताना देखील ही नाही म्हणतोय. मूर्ख माणूस आहे हा जो माणूस आहे ना, मूर्ख माणूस आहे. शहाणी तर ही माणसं आहे ती. पहिल्यांदा गट विकास अधिकारी साहेब अमोल ताकभाते साहेब असतील, त्यानंतर आमचे विस्तार अधिकारी कळसाईद साहेब असतील, त्याहून हुशार प्राणी आमचे ग्रामसेवक साहेब भीमराव झाडे साहेब असतील. मी उद्याला ताकभाते साहेब या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, मी तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्हाला जाब विचारणार आहे. चौकशी होण्यापूर्वीच तुम्ही तक्रार निकाली काढलीच कशी? आणि तुम्हाला ऑन कॅमेरा उत्तर द्यावं लागेल. कळसाईद साहेब, तुम्ही अमोल ताकभाते साहेबांना ही तक्रार लवकरात लवकर निकाली काढायची होती, मग तुम्ही विलंब का लावला, चौकशीसाठी विलंब का लावला, असा जाब या दोन्ही अधिकाऱ्यांना मी विचारणार आहे आणि झाडे साहेबांना पण विचारणार आहे. चला मला दाखवा कुठं केलंय तुम्ही काम, चला मला दाखवा कुठं केलंय. अरे जनाची नसू द्या, थोडं तरी मनाची तर कुठं वाटू द्या तुम्हाला. निकृष्ट दर्जाचं काम केलं अशी तक्रार असती, तुम्ही कागदोपत्री बघितलं तिथल्या तिथं अरे कामच झाले नाही म्हणून तक्रार आहे, कामच झालं नाही म्हणून तक्रार आहे. आणि बिनबुडाची तक्रार नाही, एमबी आहे हे जे काही इंजिनियरनं बनवलेले आहे. आमच्याकडे ज्युनियर इंजिनियर काळेसाहेब आहेत, पंचायत समिती मध्येच त्यांचं ऑफिस आहे, बांधकाम विभाग आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर 3 लाखाची ही कामं केल्याची एमबी या ठिकाणी माझ्यासोबत आहे. एमबीचा अर्थ होतोय मेजरमेंट बुक. मेजरमेंट बुक कधी तयार होतं? काम पूर्ण झाल्यावर, माप घेतल्यावर. पहिल्यांदा अंदाजित सांगितलं की बाबा इथं काहीतरी एक 20x18 फरशी बसवायची आहे इस्टिमेट मध्ये, पण प्रत्यक्षात मोजलं 20x18च्या ऐवजी 22 किंवा 21x19 झालं, तर ते 2 फूट वाढलेलं जे आहे तर ते एमबी मध्ये येतं. इस्टिमेट मध्ये एमबी मध्ये फरक पडू शकतो. एमबी कधी होते? काम पूर्ण झाल्यावर. ही माहिती आहे ना माझी,
ह्या माहितीला काय आधार आहे? मी काय शिकलेला आहे काय? मी आडानी ठोंपा माळावरचा दगड. कळतंय कुणाला? गट विकास अधिकारी साहेब अमोल ताकभाते साहेबांना. त्याहून अधिक कळतंय कुणाला? आमच्या कळसाईत साहेबांना, विस्तार अधिकारी साहेबांना. कळतंय कुणाला? त्याहून अधिक कळतंय. जेवढं बीडीओ साहेबांना कळतंय, जेवढं विस्तार अधिकारी साहेबांना कळतंय, त्याहून अधिक कळतंय कुणाला? आमचे ग्रामसेवक साहेब, ज्युनियर इंजिनियर काळे साहेब यांना कळतंय. अरे भुरट्या माणसांनो, राग येऊ द्या माझ्या बोलण्याचा, लागू द्या तुमच्या मनाला माझं बोलणं, माझे शब्द. अरे भुरट्या माणसांनो, तुम्ही त्या स्पॉटला जाऊन फोटो काढायचे, जीपीएस मध्ये फोटो काढायचे. हे काम झालं म्हणून काढलेत का फोटो? आहेत का फोटो तुमच्याकडं? हे काम पूर्ण झालं म्हणून. लाजा की बेटा ओ, 39,866 रुपये इथं लिहिलेत. कशासाठी लिहिलेत? रंगवल्या खोल्या, क्लासरूम्स रंगवल्या. ऍक्च्युली रंगवल्या गेल्यात खोल्या, पण ती ह्यांच्या पैशातून नाही बरं का. आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी 3-3 हजार रुपये स्वतःच्या खिशातून घालून तो कलर दिलेला आहे. शिक्षकांनी मजुरी सुद्धा वाचवली. स्वतः शिक्षक भिंतीवर चढलेत, स्वतः शिक्षकांनी ब्रशनी कलर दिलाय. आणि त्या शिक्षकांच्या घामाच्या कष्टाच्या पैशातून दिलेल्या कलरचं बिल तुम्ही 39,866 रुपये काढताय. लाजा, थोडस लाजा, कुठं तर काहीतरी वाटू द्या तुम्हाला. 84,000 रुपये आहे एक आकडा. हा, 84,000 रुपये आहे एक आकडा. आता इंग्रजी मला काही जास्त कळत नाही. इंग्रजी कळतंय बीडीओ साहेबांना, विस्तार अधिकारी साहेबांना, आमच्या काळे साहेबांना, ज्युनियर इंजिनियर. मी काय माळावरचा दगड. ज्ञानी पंडित हे आहेत. मगाशीच म्हणलं संत चोखा मेळा म्हणल्याप्रमाणे, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. चोखा मने माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. आम्हाला ज्ञान कळत नाही, आम्हाला शास्त्र कळत नाही, आम्हाला पुराण कळत नाही. आम्हाला काय कळतंय? आमच्या पांडुरंगाची, केशवाची भक्ती. आता या प्राध्यापक कानिपनाथ माळीसाठी पांडुरंग कोण आहे? ही छोटी छोटी लेकरं, छोटी छोटी मुलं जी आमच्या सावरगावच्या जिल्हा परिषद प्रशालेच्या शाळेमध्ये शिकतात, ती मुलं माझ्यासाठी केशव आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी गेली 4 वर्ष आमच्या एकूण कौटुंबिक जीवनावरती, अर्थकारणावरती परिणाम करून आम्ही तिथं झटतोय. ह्याचं तरी कुठेतरी तुम्हाला भान राहू द्या. आणि दिसतंय तुम्हाला, ते तुम्हाला आम्ही झटतोय ते दिसतंय. आणि तुम्ही आमच्या नाकाखालून, आमच्या समोरून असे आमचे पैसे पळवून नेणार. लाजा वाटू द्या, कुठं तर लाजा वाटू द्या. अमोल ताकभाते साहेब, तुम्हाला तर दंडवट, साष्टांग प्रणाम. तुम्ही अगोदर शिक्षकाच्या भूमिकेतून होतात म्हणून मला तुमच्याच ऑफिसमधले एक साहेब मगाशी बोलले. मी पंचायत समितीत आलो होतो तेव्हा. शिक्षक होतात. अहो, जिथं खायचंय तिथं खावा, जिथं पैसे काढायचे तिथं काढा. तुम्ही लेकरांच्या शाळेसाठीच्या दुरुस्तीचे पैसे तुम्ही खाताय. तुम्ही शिक्षक जेवढा काळ होतात ना, धब्बा होतात ह्या शिक्षकी पेशाला. आता तुम्ही गट विकास अधिकारी म्हणून तर बुरटे आहातच आहात, बुरटे आहातच आहात. हे जे मी शब्द वापरतोय ना, याच्या संदर्भात मानहानीचा जर तुम्हाला दावा करायचा असेल ना, तर बिनधास्त करा. पण तुम्ही भुरटे आहात. विस्तार अधिकारी कळसाईत साहेब, गट विकास अधिकारी ताकभाते साहेब, आमचे ग्रामसेवक झाडे साहेब आणि ते काळे कुणी जेई आहेत ते. बेट्या, तू खपायचा ना तिथं, कुठं केलंय बघ, फोटो काढ. लाज वाटू दे थोडं तर मनाला. मुरुम आणून टाकला, सिमेंट कॉन्क्रीटचं काय तर कुठं लेपालिपी केलं. 84,000 रुपये डुबतेत होय रे, दिसत नाहीत आम्हाला तिथं. लेकरांनी इकडचा दगड इकडं जरी उचलून ठेवला ना, उगवल्या वेळेला आम्ही तिथं जाऊ. आणि 8-10 जणांची टीम आहे आमची, मी एकटाच नाही. शाळेसाठी काहीतरी करावं. गावातले तरुण
8-10 तरुण एकत्रित येऊन धडपडायला लागलेत. स्वतःच्या खिशाला त्यांच्या झळ लागते आणि तुम्ही लेकरांचे पैसे असेच घेऊन जाणार? सुट्टी नाही. उद्या तुम्हाला रोखठोक प्रश्न असणार आहे गावगाडा न्यूजच्या माध्यमातून आणि तुम्हाला जबाब द्यावाच लागणार, तुम्हाला उत्तर द्यावाच लागणार. प्रश्न एकच आहे, 3 लाख रुपयातले 2,20,000 रुपये आमचे तुम्ही खिशात घातलेत, ते पैसे खिशातून काढायचे, लेकरांसाठी द्यायचे. कलेक्टर साहेबांकडे पण जाईन, सीओ साहेबांकडे पण जाईन, पर्सनली ओळखतात ते मला, माळी सर म्हणून ओळखतात मला, चहा घेतो आम्ही मिळून. त्यांच्यापाशी असं तक्रारी अर्ज घेऊन मी कुठला गेलेलो नाही. जाऊन जर बसलो ना त्यांच्यापाशी, तुमची पार खरडपट्टी होईल. जाग व्हा, सावध व्हा आणि आमचे जे काही पैसे घेतलेत ना तुम्ही 2,20,000, ज्यांच्या कुणाच्या खिशात गेलेत ना ते काढून द्यायचे. सुट्टी नाही. आणि राडा होणार, भयंकर राडा होणार. दबंग मास्तर आहे मी पण. भुरटा तुमच्यासाठी, माझ्यासाठी दबंग आहे. आणि लेकरांसाठी ओके 2,20,000 रुपए छोड़ो, हमारे स्कूल के है, दे दो. सॉरी प्रेक्षकांचं सॉरी, गावगाडा न्यूजच्या संपादकांना सॉरी. थोडे शब्द मी बोल्ड वापरलेले आहेत, अर्वाच्य शब्दाकडे झुकणारे शब्द आहेत. त्याबद्दल गावगाडा न्यूजचं आणि गावगाडा न्यूजच्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचा मी माफी मागतो आणि माझा इथं विषय संपवतो. फुकशाहीकडे नेऊ नका महाराष्ट्र, चुकीचं आहे, चालणार नाही. राम राम.